छत्रपति शिवाजी महाराज के वक्त के बाघ नाखून सतारा जिले में प्रवेश कर गए। अब बाघ के नाखूनों का वीडियो है जो इंग्लैंड से भारी पुलिस की मौजूदगी में पुणे बंगलुरु राजमार्ग से सतारा की ओर पहुंच गए हैं। सतारा जिले, जिसे मराठाओं की राजधानी के रूप में जाना जाता है, छत्रपति शिवाजी महाराज की वागड़म संग्रहालय में प्रदर्शित की गई है। 19 जुलाई को शुक्रवार को यहां एक भव्य समारोह आयोजित किया जाएगा, जिसमें राज्य के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और मंत्रिमंडल के वरिष्ठ नेता शामिल होंगे। इसके लिए प्रशासन ने व्यापक तैयारी भी पूरी कर ली है और लगातार समारोह सतारा के लिए महत्वपूर्ण आयोजन है। इसके लिए प्रशासन ने विशेष तैयारी की है। सतारा के छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय में छत्रपति शिवाजी महाराज के बाघ नाखून दाखिल हुए। 19 जुलाई को सतारा में छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय में बाघ नाखून शिव भक्तों को देखने के लिए खुले रहेंगे। सतारा जिला प्रशासन द्वारा संग्रहालय परिसर में बड़े जश्न की तैयारी। जिला प्रशासन 19 जुलाई को ढोल नगाड़ों के साथ छत्रपति शिवाजी महाराज के बाघ नाखून का भव्य स्वागत करेगा। पुलिस सुरक्षा के बीच बाघ नाखून मुंबई से सतारा में दाखिल हुए। उसके बाद पालक मंत्री शंभूराज देसाई ने 19 जुलाई की पृष्ठभूमि में शिवाजी महाराज संग्रहालय की छत्रपति शिवाजी महाराज के बाघ नाखूनों के स्थान का निरीक्षण किया और प्रबंधन को निर्देश दिए हैं। सतारा में 19 जुलाई को छत्रपति शिवाजी महाराज के बाघ नाखूनों का आगमन को लेकर पालक मंत्री शंभूराज देसाई, विधायक शिवेंद्र सिंह राजे भोसले, विधायक जय कुमार गोरे और जिला प्रशासन के अधिकारियों ने छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय का निरीक्षण किया। छत्रपति शिवाजी महाराज द्वारा उस समय इस्तेमाल किए गए बाघ नाखून को जिले और पश्चिमी महाराष्ट्र के लोग देख सकें, इसके लिए सुरक्षा की ओर से विशेष व्यवस्था की गई। आने वाले 19 तारीख को जिला प्रशासन द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के बाघ नाखून का स्वागत किया जाएगा। सतारा के शिव भक्तों ने दी जानकारी। सतारा के FSC न्यूज के लिए जुबैर शेख और मुन्ना मुसावत की रिपोर्ट। छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये येणाऱ्या 19 तारखेला जी छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनच्या म्युझियममधनं वाघनकं आपल्या शाहूनगरीमध्ये येत आहेत, त्या वाघनकांच्या स्वागताची आणि ती लोकांच्या दर्शनासाठी जी या संग्रहालयामध्ये ठेवली जाणार आहे त्या सगळ्या व्यवस्थेची मी आणि आमचे सहकारी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर, एसपींच्या बरोबर, सीओंच्या बरोबर आम्ही पाहणी केलेली आहे। एक दिमागदार आणि शाही हा स्वागताचा सोहळा व्हावा या दृष्टीने आम्ही आज प्रशासनाची बैठक सुद्धा घेतली। काल आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन काही सूचना त्याच्यामध्ये केल्या आणि आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीत निर्णय केला, एक दिमागदार सोहळा, पूर्ण शहर हे सजलेलं शिवकालीन शहर उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत। झांज पथक असतील, ढोल पथक असेल, आतमध्ये ही वाघनकाचं ज्यावेळी प्रत्यक्ष दर्शनासाठी खुली केली जातील तेव्हा पोलीस बँडच्या वतीनं महाराष्ट्र गीत या ठिकाणी वाजवलं जाईल। एक चांगला दिमागदार बाहेर ढोल ताशे, लेझिम पथकं, झांज पथकं, म्हणजे एक ऐतिहासिक वातावरण निर्माण इथं या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे। 7 महिने या वास्तूमध्ये ही वाघनकं जिल्हावासियांना, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत। सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे। सेन्सॉर्स वगैरे लावलेले ते मी स्वतः बघितलं, मला एसपीने त्याची सगळ्याची माहिती दिली। ज्या ठिकाणी वाघनकं ठेवली जाणार आहेत ते बुलेट प्रूफ कवच सुद्धा या ठिकाणी आपण केलेले, ते सुद्धा आम्ही सगळ्यांनी पाहिलं। टेम्परेचर त्याचं जे काही कंट्रोल केलं जातं ते टेम्परेचर कंट्रोल करणारी यंत्रणा सुद्धा आम्ही पाहिली आणि ते हिथं जसं मशीन बसवलंय त्याचं ते टेम्परेचर त्यांनी दिलेल्या पॅरामीटरमध्ये आहे का हे लंडनला तिकडं ते कळलं जातं, अशा पद्धतीची आधुनिक सिस्टीम आपण या ठिकाणी बसवलेली आहे। खूप प्रयत्नातनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ही वाघनकं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायसाठी प्रयत्न केले होते आणि त्याला यश मिळालेलं आहे। एक प्रेरणादायी हा क्षण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनकं आपल्याला दर्शन त्याचं घ्यायला मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्रवासियांना, सातारा शहरवासियांना, जिल्हावासियांना एक चांगली सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि तो सोहळासुद्धा दिमागदार करण्याचा, शाही करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। जिल्हावासियांनी 7 महिन्यात शांततेत आणि व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं या वाघनकाचं दर्शन घेण्यात जास्तीत जास्त जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, असं देखील या निमित्तानं मी जिल्हावासियांना आवाहन करते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर ले, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।